करेक्ट 16 डिसेंबर. हॅपी बर्थडे दादू, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Happy birthday to you. ऐसा हाथ कड़ा गया. सो गाईज 12 वाजण्यासाठी फक्त 1 मिनिट बाकी आहे. सो काउंटडाऊन सुरू. टिक टिक टिक. सो गाईज काउंटडाऊन फक्त 1 मिनिट बाकी आहे. 16 डिसेंबर 2023. सो तर दादूचं बर्थडे आहे आणि त्याला विश करायचं आहे. रिमोट. सो काउंटडाऊन करेक्ट 16 डिसेंबर. सो आता फर्स्ट विश. हॅपी बर्थडे दादू, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सो आता आपण केक कापू. करेक्ट 12 वाजलेत. आता आपण फ्रीज मधनं फ्रेश केक काढायचं. टांटाळांग. सो गाईज आपलं दादूचं बर्थडे आपण आता मनवतोय. 12 वाजलेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादू, हॅपी बर्थडे टू यू. कापू कापा. घे घे घे. दिनाचा खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व आपल्या कुटुंबाकडून व माझ्या मित्र परिवारांकडून, YouTube फॅमिलीकडून. चला तर मंडळी बस. सो गाईज धिंगाणा मस्ती आम्ही काय केली नाही, फक्त साधा सिंपल असं बर्थडे सेलिब्रेट केलं. दादू म्हणे आयुष्यातील माझं पहिला सेलिब्रेट केलेला हा बर्थडे आहे म्हणे. तो चला तर मंडळी आता आम्ही जेवण करतो. अजून देखील जेवण केलेलं नाहीये. रात्रीचे 12 वाजून गेले. भेटू आपण मॉर्निंग मध्ये. सो हे गाईज आंघोळ वगैरे झाली आहे आणि जेवण पण झालं. आता दुपारचे वाजतायत, ते म्हणजे 3 वाजतायत. तर आज दादूंचं बर्थडे पण आहे. आपण त्याला संध्याकाळीच विश केलं, केक कापलं, सरप्राईज दिला त्याला. तर त्याने आयुष्यात पहिल्यांदा केक कापलं असेल, ते पण माझ्यामुळे. तर केक कापत नाही किंवा मी बर्थडे मनवत नाही, पण मी घेऊन आलो त्याला सरप्राईज करण्यासाठी आणि संध्याकाळी त्याला विश केलं 12 नंतर. तर कामावर गेलाय तो. संध्याकाळचं नियोजन काय आहे ते आपण पाहू नंतर, संध्याकाळी पाहू. तर संध्याकाळचे वाजले ते म्हणजे 7:15 आणि आपल्याला आता दूध गरम केले. आता मस्तपैकी कॉफी बनवू आपण. कॉफी बनवून आपल्याला जायचे मावशीन त्यांच्या घरी, कारण की तिचं बर्थडे आहे त्याच्यामुळे मावशीने बोलवले. तर आपल्याला रूम जायचे. तर फिलहाल अभी कॉफी पी लेती. अब इसमें शुगर ऐड होगी. मेरे को जास्त हे नाही ना, अजून वरती ना, वरती डायरेक्ट अजून वरती काय एवढंच. सो गाईज फायनल
फायनली आपण आलो मावशीन त्यांच्या रूमवरती. नाही सगळ्यात फायनली आपण आलो रूमवरती. दादा चपल्या काढतोय. सारी संपन्न हॅपी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू. अब देखना ये है कि रोशन भाभी नामक बुलेट ट्रेन जब पोपटलाल के प्लेटफॉर्म पे पहुंचेगी तब क्या होगा. जो भी होगा आप लोगों को बहुत मजा आएगा. देखना ना भूले तारक मेहता का उल्टा चश्मा. देखते रहिए हंसते रहिए. नाम नहीं खाती त्यालाच काय तो. हाथ कड़ा गया. चाय नहीं. ओहो अच्छा अच्छा मॅडम. राजू कसं वाटलं. बेस्ट. सो गाईज हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. ओके